नमस्कार. आपल्या आजच्या दुपारच्या अपडेटमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज दुपारी उजनीची काय स्थिती आहे, उजनीतून येणारा भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारा विसर्ग किती कमी केला आहे किंवा जास्त आहे, आणि दौंडचा विसर्गामध्ये किती फरक पडला आहे, आणि टक्केवारीचा काय सध्याला परिस्थिती आहे. त्याचबरोबर वरच्या धरणातून किती पाणी, कोणकोणत्या धरणातून किती पाणी सोडलं आहे, आणि नीरा बेसिनमधील धरणाची परिस्थिती सध्याला काय आहे, याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. दुपारची जर आकडेवारी बघितली तर दुपारची आकडेवारी ही सकाळच्या आकडेवारी एवढी सेमच आहे. कारण उपयुक्त पाणीसाठा, एकूण पाणीसाठा आणि टक्केवारी सेम आहे. 99.78% उजनी धरण आहे. मात्र भीमा नदीमध्ये जे सोडण्यात आलेलं पाणी होतं 60,000 डायरेक्ट नदीत आणि 1600 पॉवर हाऊस माध्यमातून, ते पाणी आणि अद्यापही कायम आहे. मात्र दौंडच्या येणाऱ्या विसर्गामध्ये सातत्यानं घट होताना दिसते. सकाळी 58,000 क्युसेक असणारा विसर्ग आता सध्याला 50,065 क्युसेक विसर्ग एवढा झाला आहे. म्हणजे 8,000 क्युसेकनं विसर्ग कमी झालेला आहे. बंडगाडच्या विसर्गामध्ये मात्र वाढ होताना दिसते. सध्याला 22,055 क्युसेकचा विसर्ग बंडगाडांमधून दौंडच्या दिशेने येतोय, आणि वीर धरणातून सध्याला 4,637 क्युसेकचा विसर्ग नीरा नदी पात्रामध्ये सोडला जातोय. आणि दुसरी गोष्ट अशी की वरची जी धरणं आहेत, 19 धरणं आहेत, ते 19 धरणापैकी 17 धरणं 90, 95, 100% झालेली आहेत. फक्त 2 धरणं फक्त 40-42% थांबलेली आहेत. त्यामध्ये पिंपळगाव जोगे 42% आणि माणिकडोह 51%, एवढी 2 धरणं सोडली. 17 धरणं 100% आलेली आहेत. फक्त बॅलन्सिंग करण्यासाठी पाणी कमी जास्त सोडलं गेल्यामुळं त्याची टक्केवारी कमी जास्त होताना दिसते. आणि वरच्या धरणातून जवळपास 13 धरणातून 49,546 क्युसेकचा विसर्ग सध्याला सोडला जातोय. त्यामध्ये येडगावमधून 1,008, वडजमधून 1,300, डिंबेमधून 6,800, चिल्लेवाडीमधून 1,999, कलमुडीमधून 976, चासकमानमधून 3,600, वडिवलीमधून 688, आंध्रामधून 1,407, पवना 2,000, कासारसाई 2,250, आणि मुळशी 7,200, आणि खडकवासला 2,568 असा विसर्ग सध्याला सोडला जातोय. सगळ्यात जास्त कलमुडीमधून आपलं घोड धरणातून 20,000 क्युसेकचा विसर्ग आहे, आणि डिंबेमधून 6,800 क्युसेकचा विसर्ग सध्याला जास्त प्रमाणात चालू आहे. तो 13 धरणातून असा 49,546 क्युसेकचा विसर्ग उजनीच्या दिशेने येतोय. आणि दुसरी गोष्ट, नीरा खोऱ्यातील बघितलं आणि नाही पावसाचं प्रमाण बघितलं तर काल दिवसभरामध्ये पावसाचं प्रमाण या 19 धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण चालू झालेलं आहे. त्यापैकी सगळ्यात जास्त पाऊस पडलेला आहे त्याची आकडेवारी तुम्हाला सांगतो. कलमुडीमध्ये 30 मिलीमीटर, वडेवलीमध्ये 65 मिलीमीटर, आंध्रामध्ये 40 मिलीमीटर, पवनामध्ये 76, कासारसाईमध्ये 52, मुळशीमध्ये 125 मिलीमीटर, आणि टेमघरमध्ये 39 मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे. आणि नीरा खोऱ्यातील धरणाची परिस्थिती बघितली तर नीरा खोऱ्यातही नीरा देवधर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 47 मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्याची टक्केवारी 90.69% गेली. भाटघरमध्ये 11 मिलीमीटर आणि टक्केवारी 85%, वीरमध्ये 3, 100%, आणि नाझरेमध्ये 15 मिलीमीटर 79.23%, आणि गुंजवणीमध्ये 21 मिलीमीटर आणि ते 85% एवढं धरण झालेलं आहे. म्हणजे आता पुढील काळात जरी पाऊस थोडा जरी पडला तर त्या धरणातून पाणी सोडावंच लागणार आहे. आणि ते पाणी नीरा खोऱ्यातील पाणी डायरेक्ट नीरा नदीतून भीमा नदीत येणार आहे, आणि वरच्या उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये असलेल्या 19 धरणातून सोडलेलं पाणी डायरेक्ट उजनीत, आणि उजनीतून डायरेक्ट भीमा नदीत पाणी सोडण्याची प्रक्रिया इथून पुढच्या काळामध्ये सातत्याने कमी जास्त प्रमाणात चालू राहणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की नदीकाठचा वीज पूर्ववत करावा आपण मागणी केली होती, आणि त्या मागणीला काहीतरी थोड्या प्रमाणात यश आलं असं वाटतंय. कारण पालकमंत्र्यांनी तसं पत्र काढलंय. पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांनी ही मागणी केली, म्हणजे मागणी उचलून धरलेली आहे, आणि लवकरच ती वीज पुरवठा म्हणजे 8 तास पूर्ण होईल अशी आशा आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.